आजीच्या हातची जादू। आजची आपली रेसिपी ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खास। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत हातावरचं झटपट असं ओल्या बोंबलाचा रस्सा। मस्तपैकी ओले बोंबील आपण घेतलेले आहेत। आता हे आपण साफ करून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून पण घेणार आहोत। बोंबील आपण साफ करून घेतलेले आहेत। त्यासाठी आपण घेतलंय चिंचेचा कोळ, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मीठ, हिंग, हळद, आपला आगरी मसाला, तेल आणि कोथिंबीर। आपण ना एक लगडी घेतले। आता त्यात काय करूया, आपण बोंबील घालूया। हे साफ करून घेतलेले आहेत। हे सर्व बोंबील घालूया आणि आता यामध्ये आपण घालूया आलं लसूण पेस्ट। एक 2 चमचे भरून घातलेले आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, सोबत हिंग, हळद 1 चमचा आणि तुम्हाला तिखट हवा असेल तसा आपला आगरी मसाला। त्यानंतर आपण टोमॅटो घालूया। एक मोठं टोमॅटो चिरून घेतलंय। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। चिंचेचा कोळ, तुम्हाला याच्या जागी तुम्ही कोकम वापरलं तरी चालेल आणि भरपूर असं 2 पळ्या तेल। हे मिक्स करून घेऊया। आहे की नाही सोपी पद्धत, करायला पण सोपी आणि वेळ पण बराच वाचतो। तुम्ही असं इतर मच्छी पण कोणती आणलीत ना, ती ट्राय करून बघा, ती सुद्धा छानच होणार। आता यात आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालूया। आता आम्हाला जास्त रस्सा करायचा नाही, असं लबलबीतच हवंय, त्यामुळे आम्ही जास्त पाणी घालणार नाही आहोत। आता हे आपलं तयार आहे। आता गॅस चालू करून आपल्याला हे मीडियम आचेवर वरतून झाकण देऊन 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। झाकण काढूया। काय दिसतंय ना आपलं आंबट, हे आंबट आपलं तयार झालेलं आहे। होतं की नाही पटकन, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। अशा प्रकारे ओल्या बोंबलाचा रस्सा नक्की ट्राय कराल। एकदा खाल्लंत ना तर पुन्हा पुन्हा करून खाल। नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया आणखीन एक नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।